झी24 तास एक पाऊल पुढे। अच्छा, बदली के बाद क्या होता है, जैसे आप कह रहे हैं, आपण जे म्हणतात ते बरोबर आहे साहेब, ते त्यांना दूसरा ऑफिसर लाभतात, वो काम करेगा, क्वेश्चन का सुनेगा, करप्शन भी करेगा। इस देश में करप्शन है कि नहीं है शेलार साहब? इस देश में करप्शन ही नहीं है, कांग्रेस राज के नीचे करप्शन ही नहीं है, तो कौन करता है ये करप्शन? हम जैसे अधिकारी, शेलार जैसे पॉलिटिशियन और हुडा जैसे चीफ मिनिस्टर, ये सब करप्शन करते हैं। तो ये सवाल कैसा है कि भाई एक दो ऑफिसर से होता है, बाकी से क्यों नहीं? बिकॉज वी आर अ करप्ट कंट्री, देश करप्ट है, मेजॉरिटी ऑफ ऑफिसर्स करप्ट हैं, वो पॉलिटिशियन का सुनते हैं, इसलिए हम इस आफत में फंसे हैं और ये बैठ के सवाल कर रहे हैं। आई एम स्टिल आस्किंग मिस्टर शेलार, टेल दिस country why your chief minister has transferred him on administrative grounds? ये कहां के administrative grounds हैं? आसमान से लाएंगे क्या आप? बताइए। अगदी आपण उत्तर घेऊ। भाटिया साहेब, इकडे दोन शेलार आहेत, काँग्रेसचे महादेव शेलार आणि भाजपचे आशिष शेलार। माझ्या मतानुसार तुमचा हा प्रश्न महादेव शेलारांना आहे, काँग्रेसविषयी तुम्ही बोलता आहात। शेलार साहेब, महादेव शेलार साहेब, तुम्ही उत्तर देऊ शकता। या बाबतीत फक्त हाताच्या बोटावर आम्हीच फक्त प्रामाणिक आहोत आणि बाकीचे सगळे हे भ्रष्ट आहेत, अशा पद्धतीचा आरोप हा हास्यास्पद आहे। दुसरी बाब अशी आहे की आमचे आशिष शेलार हसतायत, पण ते भाटियांचा रोग म्हणजे भाजपा फक्त एकदम सद्गुणांचा पुतळा असा काय त्यांना भास झालाय की काय मला कळत नाही। आणि मला अशा पद्धतीने सांगतायत की हे याचे जावई, ते त्याचे जावई, हे त्याचे, आणि त्याच्या अगोदर मला नको तिकडे जायला, मानलेले जावई, अशा अनेक असतात या गोष्टी। त्याच्यामुळे आशिषजी कुठल्याही माणसाच्या कौटुंबिक अवस्थेमध्ये निव्वळ फक्त काही पुरावे नसताना सवंग प्रसिद्धीसाठी कुणाशी संबंध लावायचा, नाती या जगामध्ये नाती एक्झिस्टन्स असतात, अस्तित्वात असतात, त्या पद्धतीने अनेक गोष्टी मला सांगता येतील। त्यामुळे मला त्या विषयाकडे जायचं नाही। माझा रोख एक होता की फक्त पहिल्या प्रथम तुम्ही ताबडतोब काँग्रेसमध्ये असं होतं, काँग्रेसमध्ये तसं होतं। अहो, काँग्रेसचं सरकार आहे ना हरियाणामध्ये, आणि आमचेच पंतप्रधान पुढे पण येणार आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 2014 साली तुम्ही किती आटापिटा केला ना, तरी दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे, राज्यातही येणार आहे, हरियाणामध्ये पण येणार आहे। मी तुम्हाला तोडत नाहीये, तुम्हीच तुमचं उत्तर कंटिन्यू करा, पण मध्ये अरुण भाटियांना बोलायचंय, ते काय म्हणतात बघूया, तुमच्या उत्तरावर त्यांना बोलायचंय, मग त्यानंतर तुम्ही तुमचं उत्तर कंटिन्यू करा। बोलू द्या ना त्यांना। साहेब, हे जे मिस्टर शेलार काँग्रेस पार्टीचे जे आहे ते सोडून बाकी सगळी गोष्टीवर बोलतात। क्रिटिसाइज केला तर म्हणतात भाटिया भाजपाचे आहे, भाटियाचे विरुद्ध तक्रार आहे, भाजपाबद्दल हे चर्चा नाही। चर्चा इज रिगार्डिंग खेमका। आपने खेमका को क्यों बली बनाया? टेल मी मिस्टर शेलार, व्हॉट आर दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंड? चारदा तुम्हाला विचारलं, सगळे मुद्दे सोडून तुम्ही बोलतात, याचं उत्तर द्या। तुम्ही सुरुवातीला असं म्हटलं होतं की हे जे ट्रान्सफर आहे हे प्रशासकीय भूमिकावर आहे, नॉट टेल अस, असा तुम्ही का स्टेटमेंट केला? दुसरा मुद्दा असा आहे, तुमचा जे चीफ सेक्रेटरी आणि चीफ मिनिस्टर आहे त्यांचे विरुद्ध प्रोसिक्युशन केला पाहिजे। दिस अ मॅलिफाईड ट्रान्सफर, क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू प्रोटेक्ट करप्शन जे खेमकाने केलं हे त्यांचे अधिकारात आहे। हे लोकांनी जाणून बुजून त्यांची बदली केली। दे आर गिल्टी ऑफ इंटिमिडेशन अँड क्रिमिनल कॉन्स्पिरसी। नाउ यू टेल मी मिस्टर शेलार, व्हॉट इज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंड? या हवामध्ये बोलायचं नाही। या देशातील अगदी शेलार साहेब तुमच्याकडून मी या प्रश्नाचं उत्तर घेणार आहे। एका ब्रेकसाठी आपण थांबूया, तुम्हालाही वेळ मिळेल थोडासा अजून याचं डिटेलमध्ये उत्तर देण्यासाठी। एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया। झी24 तास एक पाऊल पुढे।